we are going to see is in detail regarding structure of your skeletal muscles. Okay. This skeletal muscle belongs to which system? Skeletal muscle कुठल्या सिस्टीम मध्ये असतात? Yes. Skeletal-muscular system म्हणतो आपण त्याला, right? Combined, right? So skeletal muscle system आपण पाहिलं system कशा सॉरी आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन्स पाहिलेले आहेत. लेवल्स ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, केमिकल लेवल, सेल्युलर लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल, सिस्टम लेवल अँड ऑर्गॅनिझम लेवल. राईट. सो एक सिस्टीम जेव्हा बनते तर सिस्टीम कशापासून बनते तर ऑर्गन्स पासून बनते. ठीक आहे. सो इन दिस केस युअर एंटायर युअर skeletal muscle, a single skeletal muscle is considered as an organ. ठीक आहे. एक स्केलेटल मसल जो आहे हा ऑर्गन कन्सिडर केला जातो. आता मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला कसं वाटतं स्केलेटल मसल म्हणजे एखादा छोटासा पार्ट. नो, skeletal muscle is itself an organ. Why itself it is an organ? Because it is made up of different tissues. सी स्केलेटल मसल मध्ये तुमचे फक्त स्केलेटल मसल फायबर्सच नसतात. स्केलेटल मसल मसल फायबर असतात, कनेक्टिव्ह टिश्यूज असतात, नंतर परत वॅस्क्युलर टिश्यू असतात लाईक युअर ब्लड अँड ऑल. इट हॅज अ डेडिकेटेड नर्व सप्लाय. सो all these tissue they come together and form organ. That is why a skeletal muscle is considered as an organ of your muscular system, right? Each organ of the muscle consists of skeletal muscle tissue, as I told you. Then it also contains your connective tissue, it also contains your nerve tissue, a dedicated nerve supply is there, and vascular tissue like your blood vessels. प्रत्येक मसल मध्ये एक नर्व आतमध्ये येत असते. त्या नर्व बरोबर अकंपनाइड वन आर्टरी अँड वन वेन. आर्टरी ब्लड घेऊन आतमध्ये येते, वेन आपलं ब्लड बाहेर घेऊन जाते. ठीक आहे. सो युअर स्केलेटल मसल्स बेसिकली दे व्हॅरी considerably in their size, shapes, even arrangement of the fibers. ठीक आहे. अनेक मसल अनेक प्रकारचे असू शकतात. सी मसल एकदम म्हणजे एकदम लहान पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल स्टॅपेडियस. ठीक आहे. स्टॅपेडियस हा जो मसल आहे तुमच्या कानामध्ये असतो, स्टेपसला अटॅच झालेला. एकदम आपल्याला माहिती आहे स्टेपस किती लहान आहे, राईट. दीज आर व्हॉट स्मॉलेस्ट बोन्स इन आवर बॉडी. ऑडिटरी ऑसिकल्स म्हणतो आपण त्यांना. मॅलियस इनकस स्टेपस. So stapedius is one of the smallest muscle, very tiny muscle which is present in our body. At the same time, we have literally very large muscles, particularly see muscles of your thighs, right? Then buttocks muscles. They are very strong muscles. So your muscle mass may vary from your tiny strand, एक धाग्यापासून ते एक मोठ्या मसल पर्यंत मसलचं मास असू शकतं. मसलचं शेप इट अगेन व्हॅरी. काही मसल्स एकदम मोठे असतात तर काही एकदम नॅरो असतात, पातळ असे दोरीसारखे असतात. सो साइज शेप इट मे व्हॅरी. ऍट द सेम टाइम the arrangement of fibers is also vary in your muscles. In some muscles you will see fibers are parallel to the long axis of the muscle. मसलचा जो काही ऍक्सिस आहे त्याच्यानुसार पॅरल असतील, एकाला एक एकाला एक एकाला एक असे. ठीक आहे. तर काही ह्याच्यामध्ये ते मे बी ऑब्लिक, तिरके तिरके असू शकतात. सो अरेंजमेंट ऑफ फायबर्स इन द मसल also vary. So muscles they are of different types, size, shape, even arrangement of fibers it may vary. So your skeletal muscle is a diverse thing.
Now we will see structure of skeletal muscle here. In tissues, we have seen structure of your skeletal muscle fiber. See, each skeletal muscle fiber is a single cylindrical muscle cell. ठीक आहे. एक आपण जो काही मसल फायबर पाहिलेला होता, एक मसल फायबर म्हणजे हा सिंगल सिलेंड्रिकल मसल सेल असते. आपण पाहिलं स्केलेटल मसलची डायग्राम, हे सिलेंड्रिकल असते, राईट, अशी नळीसारखी असते. की एक नळी म्हणजे एक सिंगल सेल असते. स्केलेटल मसलचं दुसरं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये अनेक न्यूक्लियस असतात. देर आर मल्टिपल न्यूक्लियस. Your individual skeletal muscle may be made up of hundreds of these muscle fibers, that is cylindrical muscle cell. एक तुमचा स्केलेटल मसल जो असतो ना, ज्याला तुम्ही मसल म्हणता, हा 100 किंवा हजारो अशा छोट्या 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 मसल सेल्सनी बनलेला असतो. त्याला आपण म्हणतो मसल फायबर. एका स्केलेटल मसल मध्ये हजारो मसल फायबर्स असतात. हे मसल फायबर्स जे आहेत, सी मसल फायबर्स म्हणजे आता तुम्ही बेस्ट एक्झाम्पल आय कॅन कोट हिअर. तुम्ही झाडाचा खराटा पाहिलाय का? पाहिला कधी खराटा? खराटा जिथं आपण धरतो हातामध्ये, मूठ खराटा जिथं धरतो आपण, ठीक आहे, तिथं दोरीनं बांधलेलं असतं बघा. दोरीनं बांधल्यानंतर आपल्याला ते स्ट्रक्चर कसं दिसतं, आपल्याला फक्त असे काड्या 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 दिसतात. सेम तुमचं स्केलेटल मसलचं स्ट्रक्चर असतं. अशा काड्या 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 म्हणजे तुमचे मसल फायबर्स असतात, सिंगल सेल्स, आणि त्याला दोरी जी बांधलेली असते, सेम वे तुमच्या स्केलेटल मसलला कनेक्टिव्ह टिश्यूनं बाइंड केलेलं असतं. Each muscle is surrounded by a connective tissue. We call it as epimysium. तुमचा जो काही स्केलेटल मसल आहे, पूर्ण स्केलेटल मसल, जे आता मी इथं जी काही बोलतोय सध्या, आय एम टॉकिंग अबाउट अन एंटायर मसल. Entire muscle is made up of thousands of skeletal muscle fibers. ठीक आहे, म्हणजे हजारो स्केलेटल मसल फायबर्सनी किंवा हजारो स्केलेटल मसल सेल पासून तुमचा एक स्केलेटल मसल बनतो. जर तुमचा हा जो काही एंटायर जो काही मसल आहे, ह्याच्या साईडला जे काही कव्हरिंग असतं, त्याला आपण म्हणतो इपीमायझियम. काय म्हणायचं त्याला? इपीमायझियम. इपी म्हणजे सराउंडिंग, मायझियम मीन्स मस्क्युलर कव्हरिंग, मसलचं कव्हरिंग. सो इपीमायझियम म्हणजे काय? मसलच्या अराउंड असणारा कनेक्टिव्ह टिश्यू. फॅसिया, ठीक आहे, आपण पाहिलं होतं फॅसिया हा शब्द. इट्स अ कनेक्टिव्ह टिश्यू आउटसाइड युअर इपीमायझियम. आठवतंय का? फॅसिया कुठं पाहिला होता आपण फॅसिया हा शब्द? येस, आय मध्ये पाहिला होता? नो. कोलेजन फायबर नाही. सहारा चव्हाण आहेत का? ओके, आठवतंय का नाही आठवत फॅसिया कुठं पाहिला होता? हा सहारा कुठं पाहिला होता आपण फॅसिया हा शब्द? कनेक्टिव्ह टिश्यू. आधी ती कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये नव्हता पाहिला आपण फॅसिया. नर्वस सिस्टम आपण हा शब्द पाहिला होता हिस्टॉलॉजी प्रॅक्टिकल मध्ये. ठीक आहे, त्यामध्ये आपण टेंडॉन्स पाहत होतो. टेंडॉन्स मध्ये मी सांगितलं होतं टेंडॉन्स, फॅसिया हे सगळं सेम असतं.
आठवलं का? लिगामेंट, टेंडॉन आणि फॅसिया हे सगळं सेम असतं. यांचा कामात फक्त फरक असतो. टेंडॉन स्केलेटल मसलला बोनशी अटॅच करतो, ठीक आहे. लिगामेंट काय करतो? दोन मसलला बोनला एकत्र जॉईन करतो. लिगामेंट काय करतो? सॉरी, बोनला बोनला असतो. आणि टेंडॉन मसल अँड बोन. मसल अँड बोन, राईट. अँड फॅसिया दोन मसलना एकत्र जॉईन करतो. आठवलं का? सो फॅसिया इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज जस्ट लाईक युअर टेंडॉन. टेंडॉन हा शब्द आपण वापरतो कशासाठी? बोन आणि स्केलेटल मसलसाठी. फॅसिया कशासाठी वापरतो? जॉईनिंग स्ट्रक्चर फॉर टू मसल्स, ठीक आहे. सो फॅसिया इज अ कनेक्टिव्ह टिश्यू विच इज प्रेझेंट आउटसाइड द इपिमायझियम, ठीक आहे. इपिमायझियम म्हणजे काय? स्केलेटल मसल फायबर जे काय आहेत एकत्र बांधलेले आहेत, त्याच्या वरून जे काही कव्हरिंग आहे त्याला म्हणतो आपण इपिमायझियम. आणि असे दोन स्केलेटल मसल एकत्र जोडणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो फॅसिया, ठीक आहे. सो इट सराउंड्स अँड सेपरेट्स द मसल. स्केलेटल मसल सेपरेट करायचं काम कोण करत असतं? फॅसिया. दोन स्केलेटल मसलला एकत्र जॉईन करण्याचं काम फॅसिया करतं. आणि एका मसल मधले सगळे फायबर एकत्र ठेवायचं काम कोण करतं? इपिमायझियम. सो पोर्शन ऑफ इपिमायझियम इट प्रोजेक्ट इनवर्ड. जे काही इपिमायझियम आहे इट प्रोजेक्ट्स इनवर्ड, आतमध्ये घुसते हे. अँड इट फॉर्म्स डिफरंट कंपार्टमेंट्स. इट फॉर्म्स डिफरंट कंपार्टमेंट्स. each compartment contains a bundle of muscle fiber, ठीक आहे. आपण पाहिलं एका स्केलेटल मसल मध्ये हजारो मसल फायबर असतात, त्यांना इपिमायझियम बाइंड केलेलं असतं. हे इपिमायझियम काय होतं? आतमध्ये घुसतं आणि छोटे छोटे कप्पे तयार करतात. एका कप्प्यामध्ये एक एक बंडल ठेवला जातो मसल फायबरचा. नाउ each bundle of your muscle fiber is called as fasciculus, ठीक आहे. जो काही एक बंडल आहे मसल फायबरचा त्याला म्हणलं जातं फॅसिक्युलस. आणि ह्या फॅसिक्युलसला एक कव्हरिंग असतं, त्या कव्हरिंगला म्हणायचं पेरिमायझियम, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? पेरिमायझियम. विदिन द फॅसिक्युलस म्हणजे त्या एका बंडल मध्ये each your individual muscle fiber is surrounded by a connective tissue called as endomysium, ठीक आहे. म्हणजे एक मसल फायबरची सेल घ्या. आता आपण उलट जाऊया, ठीक आहे. एक मसल फायबर घ्या म्हणजे एक सिंगल सेल घ्या, हिच्या बाजूनं कव्हरिंग असतं त्याला म्हणायचं इंडोमायझियम. असे अनेक मसल फायबर एकत्र असतात एका बंडल मध्ये, एक बंडल तयार होतो, त्याच्या साईडने जे कव्हरिंग असतं त्याला म्हणायचं पेरिमायझियम. असे अनेक बंडल एकत्र येऊन एक तुमचा पूर्ण स्केलेटल मसल बनतो. त्याच्या साईडने जे कव्हरिंग असतं त्याला म्हणायचं इपिमायझियम, ठीक आहे. वरून जर खाली आलो तर इपिमायझियम, पेरिमायझियम आणि इंडोमायझियम असं लक्षात ठेवायचं. द कनेक्टिव्ह टिश्यू which covers your structures, याचं काम काय असतं? बेसिकली टू प्रोव्हाइड सपोर्ट. सी कनेक्टिव्ह टिश्यू कुठलाही असू द्या, विच एव्हर कनेक्टिव्ह टिश्यू इज देअर, इज बेसिक फंक्शन इज प्रोव्हाइडिंग सपोर्ट अँड प्रोटेक्शन. सो इट enables your skeletal muscle still to withstand force of contraction. See your skeletal muscle fibers, they are basically cells, ठीक आहे. as like your cells, other cells, they are also very vulnerable, they are also very fragile. एक सिंगल सेल आहे, सिंगल सेल म्हणल्यावर ही फ्रॅजाईल असणार आहे, राईट. म्हणजे जरा जरी त्याला स्ट्रेस पडला तर तुटू शकेल. आपण पाहतो एक जुनी एक गोष्ट आहे बघा. एक म्हातारा असतो, त्याला 5 मुलं असतात, ते 5 मुलांना एक एक काठी देतो, 5 मुलं भांडत असतात सारखे, मग म्हातारा चिंता वाढत असते, तो त्यांना एक एक काठी देतो.
आणि सांगतो काठी तोडा, तर प्रत्येक जण एक एक काठी तोडतो. मग तो परत काय करतो, 5 काट्या घेतो, त्याला दोरा बांधतो आणि म्हणतो आता तोडून दाखवा, तर तुटत नाही. कारण का, अनेक एकत्र आल्यामुळे स्ट्रेंथ तयार होते. सेम वे तुमचं स्केलेटल मसल सेल जी काय आहे सिंगल, ही कशी आहे, फ्रॅजाईल आहे, म्हणजे जरा जरी याच्यावर फोर्स पडला तरी तुटून जाईल. तसं होऊ नये, ती मसलचं मेन काम असतं कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन मध्ये भरपूर फोर्स अप्लाय होतो. ठीक आहे, आपण पाहतो आपण कितीतरी वजन उचलतो, बिकॉज युअर मसल्स आर कॉन्ट्रॅक्टिंग, युअर मसल्स आर प्रोव्हाइडिंग पॉवर, राईट. तुमच्या मसल मध्ये बेसिकली पॉवर असते. तर हे जे काही कॉन्ट्रॅक्शनचा फोर्स आहे तो सहन करण्यासाठी तुमच्या मसलला पॉवर येणं गरजेचं असतं. ही पॉवर कधी येते, तर बिकॉज ऑल मसल सेल्स आर बाउंड टुगेदर. त्या मसल सेलची एक काय म्हणायचं त्याला, जुळी काहीतरी म्हणतात की, एक ऑर्गनायझेशन तयार झालेलं आहे. अनेक मसल सेल जे आहेत हे एकत्र आलेले आहेत. एकत्र आल्यामुळे यांची स्ट्रेंथ वाढलेली आहे. ठीक आहे, तर ह्यांना एकत्र ठेवण्याचं काम, ह्यांना सपोर्ट देण्याचं काम कोण करत असतो, तर कनेक्टिव्ह टिश्यू करत असतो. दॅट इज वाय दिस इंडोमायझियम, पेरिमायझियम, इपिमायझियम, फॅसिया, दे हॅव गॉट अ ट्रिमेंडस इम्पॉर्टन्स इन युअर स्केलेटल मसल. The coverings, they also provide pathways for passage of blood vessels and nerves. See, these are basically coverings. Covering आहे हे. त्यामुळे जर तुमच्या स्केलेटल मसल मध्ये कशाला जायचं असेल तर इट हॅज टू पास दिस कव्हरिंग्स. त्यामुळे कव्हरिंग काय करतात, ब्लड वेसलला आणि नर्वला आत जायला आणि बाहेर यायला जागा प्रोव्हाइड करतात. These 3 layers, your epimysium, perimysium and endomysium, हे तिन्ही असे बाहेर येतात, एक्सटेंड होतात. ठीक आहे, म्हणजे जो काही तुमचा मसलचा फ्लेशी पार्ट आहे, म्हणजे मसलचा जो काही बल्क आहे तुमच्या मसल फायबर पासून बनलेला, तर ह्या बल्कचे हे असंच बाहेर येतात. ठीक आहे, अँड दे फॉर्म अ थिक रोप लाईक स्ट्रक्चर. वी कॉल इट एज टेंडॉन और इट मे वी कॉल इट एज लिगामेंट समटाइम. सो जे काही टेंडॉन तयार झालेलं असतं, तर टेंडॉन कशापासून तयार होतं, ह्या इपिमायझियम, पेरिमायझियम आणि इंडोमायझियम हे असे बाहेर 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 येऊन यांची एक दोरी तयार होते, तिला आपण म्हणतो टेंडॉन. टेंडॉन फॉर्म्स इनडायरेक्ट अटॅचमेंट ऑफ मसल्स विथ पेरिऑस्टियम ऑफ बोन्स. बोन्सचं जे काही आउटर कव्हरिंग आहे त्याच्याबरोबर हे अटॅचमेंट तयार करतं, और टू द कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ अदर मसल. अदर मसल वो कॉन्टॅक्ट करतं, त्याला आपण म्हणतो लिगामेंट किंवा फॅसिया, इट डिपेंड्स. सो बेसिकली हे जे काही 3 तुमचे कनेक्टिव्ह टिश्यू लेयर्स आहेत, इपिमायझियम, पेरिमायझियम, इंडोमायझियम, हे बाहेर येतात मसलच्या आणि एक दोरीसारखं स्ट्रक्चर तयार करतात. हे काय करतं, बाकीच्या स्ट्रक्चर्सना अटॅचमेंट साठी आपल्याला हेल्प करतं. This is another important point. See, skeletal muscles has got an abundant supply of blood vessels and nerves. See, skeletal muscles has got an abundant supply of blood vessels, and this is the reason जे काय तुमचे स्केलेटल मसल्स असतात हे व्हॅस्क्युलर असतात, बट डीप इन टू द स्केलेटल मसल ब्लड वेसल्स कमी असतात. हे नीट लक्षात ठेवा. मी इथं पॉइंट लिहिलाय, दे हॅव गॉट अबंडंट सप्लाय ऑफ ब्लड वेसल्स. वाय? बिकॉज स्केलेटल मसल्स ना भरपूर ब्लड वेसल अटॅच झालेले असतात, बट वेन्स यू गो डीप इनसाइड द मसल, द ब्लड सप्लाय इज लेसर लेसर लेसर. आणि दिस इज द रिझन स्केलेटल मसल मध्ये जे काही इंजेक्शन दिले जातात, आपण पाहतो दंडामध्ये इंजेक्शन देतात किंवा कमरेत इंजेक्शन देतात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, जे काही हा शब्द तुम्ही ऐकला असेल, जड आहे इंजेक्शन, हे इंजेक्शन दुखतं, इंजेक्शन जड आहे. ठीक आहे, तर इंजेक्शन जड आहे, जे इंजेक्शन जड असतं ते दुखत असतं, आणि जे काही जड इंजेक्शन असतं ते कुठं देतात, कमरेत देतात का दंडात देतात? येस, अमृत कसं ऐकलंय कधी?
सर ते कमरेतच देतात. कमरेत देतात का? म्हणजे सर ते एक्झॅक्ट रिझन माहित नाही सर. जे काही जास्त दुखणारे इंजेक्शन असतात, ठीक आहे, किंवा जड म्हणतात ह्याला, म्हणजे जी व्हॉल्यूम जास्त आहे इंजेक्शनची, असे इंजेक्शन नेहमी मसल मध्ये दिले जातात. आणि ते पण कसे असतात, जे मसल मोठे आहेत अशा ठिकाणी. कमरेचा जो काही मसल आहे त्याचं नाव आहे ग्लुटेयस मॅक्झिमस. तुम्ही लहान बाळांचं पहा, लहान बाळांना कधी दंडाला इंजेक्शन देताना पाहिलं तुम्ही? 1 वर्षाचं 2 वर्षाचं बाळ, त्याला कधी दंडाला इंजेक्शन देताना पाहिलंय का? बाळाला इंजेक्शन कुठं देतात? नाही सर. नेहमी कमरेत इंजेक्शन देतात, बरोबर आहे, मांडीला. दंडाला का देत नाहीत? कारण दंडाचा जो काही मसल आहे त्याला म्हणलं जातं ट्रायसेप. हा ट्रायसेप डेव्हलप झालेला नसतो, म्हणून ग्लुटायस मॅक्झिमस मध्ये लहान बाळांना इंजेक्शन देतात. आता सेम वे स्केलेटल मसल मध्ये ब्लड सप्लाय एवढा जास्त नसतो, त्यामुळे जेव्हा पण तुम्ही इंजेक्शन देता स्केलेटल मसल मध्ये, तेव्हा काय होतं, हा डेपोट फॉर्म करतो. म्हणजे सगळं औषध तिथं जाऊन घट्ट बसतं. आपण पाहतो इंजेक्शन दिल्यानंतर सांगतात बघा, दंडात इंजेक्शन दिलं की व्यवस्थित चोळा, भरपूर चोळा म्हणतात, राईट. चोळा म्हणजे काय होतं, तर हे सगळ्या मसल मध्ये ते औषध डिस्पर्स करतो आपण, राईट. मग हे औषध काय होतं, डायरेक्ट, आता ब्लड तर काय तिथं भरपूर नसतं, थोडंफार ब्लड असतं, हळूहळू तो ड्रग काय होतो, झिरपत 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 जाऊन त्या ब्लड मध्ये एंटर होतो. डायरेक्ट सगळ्या ब्लड मध्ये मिसळून जात नाही. त्यामुळे काय होतं, हा ड्रग स्केलेटल मसल मध्ये दिलं जाणारं इंजेक्शन डेपोट फॉर्म करतात. म्हणजे एक इंजेक्शन दिलं की भरपूर दिवस ते इंजेक्शन तुमच्या शरीरात पुरतं, ठीक आहे. स्केलेटल मसल्स, दे हॅव गॉट अबंडंट सप्लाय ऑफ ब्लड वेसल्स as well as nerves, ठीक आहे. Before a skeletal muscle fiber can contract, it has to receive an impulse from nerve cell. See your skeletal muscle, they come under a category, we call them as voluntary muscles, ठीक है. They are being voluntary, they work under our will. Our will means our brain, they works under actions of our brain, they works under orders of your brain. So whenever your brain orders a muscle to contract, it sends a signal through a nerve, ठीक आहे. हा नर्व तुमच्या येऊन स्केलेटल मसलला अटॅच असलेला एक जॉईंट असतो, आपण त्याला म्हणतो न्यूरो मस्क्युलर जंक्शन, ठीक आहे. त्या न्यूरो मस्क्युलर जंक्शनला अटॅच झालेला असतो हा. मग हा नर्व येऊन काय करतो, आपण पाहिलंय, ब्रेन किंवा नर्व्स हे सिग्नल पाठवतात. हे सिग्नल्स कसे असतात, इलेक्ट्रिकल आणि केमिकल, राईट. तर हे जे काही केमिकल्स रिलीज होतात, हे केमिकल न्यूरोमस्क्युलर जंक्शनच्या साईटमध्ये केमिकल रिलीज होतं. त्या केमिकलचं नाव असतं ऍसेटाइल कोलिन. न्यूरोमस्क्युलर जंक्शन मध्ये केमिकल रिलीज होत असतं, त्याचं नाव आहे ऍसेटाइल कोलिन. कोण सांगेल मला, ऍसेटाइल कोलिन इज अ न्यूरो ट्रान्समिटर ऑफ विच नर्वस सिस्टीम? Parasympathetic. व्हेरी गुड. Parasympathetic. Acetylcholine is a neurotransmitter of parasympathetic nervous system. तर ऍसिटाइलकोलिन जेव्हा न्यूरोमस्क्युलर जंक्शन वरती रिलीज होतं, तेव्हा मसल हा कॉन्ट्रॅक्ट होतो. आपण पाहिलं स्केलेटल मसलची डायग्रॅम, ठीक आहे. स्केलेटल मसलची डायग्रॅम पाहिली आपण, त्या डायग्रॅम मसल सेलची डायग्रॅम पाहिली होती बघा, आठवत आहे का? त्यामध्ये असे डार्क ब्रँड लाईट ब्रँड असतं, त्यामुळं जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघता ते असे पट्ट्या पट्ट्या दिसतात, आपल्याला बँड दिसतात. त्यामुळे आपण त्याला नाव दिलं होतं स्ट्रायटेड मसल्स. तर हे बँड जे असतात हे कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीनचे असतात, ऍक्टिन मायोसिन, ऍक्टिन मायोसिन. मग जेव्हा ऍसिटाइलकोलिन येतं आणि मसलला अटॅच होतं, तेव्हा हे मसल, हे जे काही प्रोटीन्स आहेत हे कॉन्ट्रॅक्शन घडवतात, ठीक आहे. ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. So basically, if your skeletal muscle wants to get contract, it must get a message from your brain in the form of acetylcholine. ठीक है. So for this purpose, one nerve is attached to your
स्केलेटल मसल. ठीक आहे. आता स्केलेटल मसलच्या बाहेरचं कवरिंग कुठलं आहे? एपिमायझियम. त्याच्या आतमधून ही स्केलेटल मसल मध्ये घुसते आणि स्केलेटल मसलला अटॅच होते, वेगळे वेगळे न्यूरोमस्क्युलर जंक्शन तयार करते. राईट. आणि जेव्हा नर्व आलेली असती त्याच्याबरोबरच एक आर्टरी पण येते आणि एक वेन तिथूनच बाहेर पडते, सो दॅट त्या मसलला ब्लड सप्लाय व्हावं. आणि कॉमनली आज क्वेश्चन ह्याच्या टॉपिक वरती पडतो तो म्हणजे राईट अ शॉर्ट नोट ऑन स्ट्रक्चर ऑफ स्केलेटल मसल. हा क्वेश्चन या टॉपिक वर पडू शकतो. बेसिकली या टॉपिक वरती महत्वाचा पडणारा क्वेश्चन आहे तो म्हणजे फिजिओलॉजी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन आणि न्यूरोमस्क्युलर जंक्शन, जे आपण उद्या पाहणार आहोत. खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. सो this is what the diagram is. So this is your bone, boneच्या outer covering periosteum. This is your tendon, right? हा जो काही सगळा पार्ट आहे दिस इज फ्लेशी बल्की पार्ट. ठीक आहे. या बल्की पार्ट मधून तुमचे एपिमायझियम, पेरिमायझियम, इंडोमायझियम हे सगळे असे बाहेर येतात आणि एकत्र जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो टेंडॉन. टेंडॉन काय करतं? पेरिऑस्टियम ऑफ बोनशी अटॅच करतं. सी बाहेरचं सगळ्यात जे काही कवरिंग आहे रेड कलरचं, वी कॉल इट एज एपिमायझियम. राईट. एपिमायझियमच्या आतमध्ये राईट मसल फायबर्स जे आहेत त्याला कव्हर करणारा कुठला आहे? पेरिमायझियम. सगळ्या मसलला कव्हर करणारा एपिमायझियम. राईट. त्याच्या आतमध्ये पेरिमायझियम. पेरिमायझियम आतमध्ये जातं आणि कंपार्टमेंट तयार करतं. तर एपिमायझियम आतमध्ये जातं, कंपार्टमेंट तयार करतं. दिस इज पेरिमायझियम, बाहेरचं कवरिंग. and this is endomysium. Endomysium means around the single skeletal muscle fiber. See, इतर आपण एक फॅसिकल बाहेर काढलेला आहे. फॅसिकल म्हणजे एक बंडल. राईट. एक बंडल आपण बाहेर काढला. एका बंडल मध्ये अनेक मसल फायबर असतात आणि एका मसल फायबरच्या साइडने जे काही कवरिंग आहे त्याला आपण म्हणतो endomysium. ओके. दिस इज इट.